गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्लॅटसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून 18 जून या दिवशी मतदान तर 22 जून या दिवशी मतमोजणी होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून असून 2 जूनला अर्जाची छाननी केली जाणार आहे। अर्ज मागे घेण्यासाठी 4 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे। दरम्यान विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपावरून जोरदार हालचाली सुरू झाल्यात। बैठका आणि चर्चांचं सत्र रंगत असतानाच ठाणे विधान परिषद मतदारसंघातून मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा धक्का तंत्राचा वापर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांच्या जागी बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। यासाठी बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आला असल्याची चर्चा आहे। मतांची गोळाबेरीज मजबूत करण्यासाठी शिवसेनेकडून ही रणनीती आखली जात असल्याचं बोललं जात आहे। क्षितिज ठाकूर पालघर वसई परिसरातील प्रमुख युवा नेते असून बहुजन विकास आघाडी बविआ पक्षाशी संबंधित आहेत। बविआचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आहेत। वसई विरार आणि पालघर परिसरातील स्थानिक राजकारणात ठाकूर कुटुंबियांचा मोठा प्रभाव मानला जातो। क्षितिज ठाकूर यांनी वसई विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय। स्थानिक स्वराज्य संस्था, विकास कामे आणि युवकांमध्ये मजबूत नेटवर्क यामुळे ते चर्चेत असतात। सध्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आलं आहे।